शिक्षण हा टॉपिक आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तर काल आपण जे काही टॉपिक इथे शिकलो त्या अनुषंगाने मला जो टॉपिक आलेला आहे मुलींचं शिक्षण आणि मला तिथे येता येता काहीतरी सुचलं आणि ते मी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 2 टप्प्यांमध्ये मांडणार आहे. आय होप सो तुम्हाला सगळ्यांना आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा मी ग्रामीण भागातलं जे काही सिच्युएशन आहे ते तुमच्यासमोर सादर करणार आहे. वन ॲक्ट प्ले करण्याचा प्रयत्न आहे. पण जमतो आय डोंट नो. काय ग काय करतेस एवढ्या उशीर? अगं मला शाळेमध्ये अभ्यास दिला ना तो पूर्ण करायचा. मग घरातली कामं कुणी करायची? मी करायची बाई. मी कामं पण करणारच आहे, मला अभ्यास पण करायचा, मला शिकून मोठं व्हायचंय ना. त्यासाठी मी जर अभ्यास नाही केला तर मला तुझ्यासारखी धुणी भांडी करावी लागतील. ही घरातली कामं आहे ती. तुला कुणी सांगितली धुणी भांडी आहे? तू घरात आहेस ना, मग तू पण केलं पाहिजे. अगं आई आज जग बदलते, तू कुठे आहेस? तुला असं वाटतंय तुला आई वडिलांना तुला तुझ्या नवऱ्याने दिलाय तो पगार आहे, तो पैसा आहे, तो तू वापरून तू आम्हाला आमचं संगोपन करणार. पण माझे विचार तसे नाहीये. मला स्वतःला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आली मोठी मला शिकवायला. काय करणार आहेस? उद्या तुझं लग्न होणार, उद्या तू तिकडे जाऊन तुझ्या नवरा तुला काही नोकरी करून देणार आहे वय? मला माझे स्वतःचे विचार आहेत. मला शिकवलं जातं शाळेत. तुला आता मी याच्या पुढे शिकवणार नाही. बस झालं तुझं शिक्षण. मग ती जाते तिच्या टीचरकडे आणि टीचरला सांगते तिची जी काही परिस्थिती आहे. नक्की येईल. माझ्या आई मला धाडतच नाही शाळेत. नक्की नक्की येईल. नक्कीच आपण मार्ग काढू त्याच्यावर. नक्की मार्ग काढू आपण पुढच्या शिक्षणावर. आणि त्याच्यानंतर टीचर्स येऊन सगळं काही सांगतात आणि मग ती परिस्थिती थोड्या अर्थाने का होईना बदलते आणि त्या मुलीला शिकण्यासाठी परमिशन मिळते. तर हे होतं त्या मुलीचं शिक्षणासाठी असलेली धडपड. ही गावाकडची परिस्थिती बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती असते. मी फक्त ती प्रेझेंट करते. आता दुसरा टप्पा मी आपल्यासमोर प्रेझेंट करते. कामं करायला लागतात. ठेवले धावते आणि पण माझी गाडी आहे आता. मला डबा पण बनवायचे. काय काय थोडी शिकवा ना. अहो जागा मिळाली बसायला. तुम्ही बसलेत कधीपासून? आम्ही एवढे स्ट्रगल करतो. नका 4th सीटला बसलाय तिकडे. अहो थोडे 2 मिनिटांनी स्टेशन येणार माझे. थांबा, तुम्ही भांडू नका. 4th सीट एवढी अशी बसते का कधी? काय भांडतायत तुम्ही? मला अजून ऑफिसला जायचंय. मला उशीर होतोय. नाही मी उभी राहीन त्यापेक्षा. उभ्या राहा मग. बरं होईल, आम्हाला पण बरं बसायला भेटेल. घरातलं सांभाळा, त्या पोरांचं करा, सगळं करा. इथं करा तिथं करा. सगळीकडे बाईनच बघायचं असं.
मग हो ना, काय करतेस मग तू? शाळेची वेळ झाली आहे. तुझ्या बाईंचा मला फोन येतो सारखा. बाबांना नाही करत आहे, मला करतायत. काय प्रॉब्लेम आहे का? प्रोजेक्ट पुढे केला होतास ना? अच्छा, मग हे पण मला सांगणार का तू? म्हणजे मी सगळी दबदब करू, घरातलं आवरून सगळं करू, ते पण करायचं, हे पण करायचं, मी काय काय करू? तू काय करणार आहेस मग? एवढे पैसे भरले त्याच्यासाठीच का? तू घरी राहावं म्हणून? आल्यानंतर बघतेस तुला. तर दोन सिच्युएशन्स मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक मुलगी आहे ती धडपडते शिक्षणासाठी आणि एका मुलीची परिस्थिती सगळी चांगली आहे, सगळं मिळतं आहे. जसं आपल्याला गव्हर्नमेंटकडनं बऱ्याचशा योजना आहेत त्या अप्लाय केल्या जातात, मुलीला फ्री एज्युकेशन आहे. आता ही दोघंही नवरा बायको कामाला आहेत, घरात कोणी लक्ष द्यायला नाहीये. ह्यावेळेस मनमानी मुलांची पण होते, कारण की आपण त्यांना बऱ्याचशा सुविधा दिलेल्या असतात. त्यातला हा गैरफायदा पण घेऊन त्या मुली कदाचित शाळेत जाण्यापासून प्रवृत्त होऊ शकतात. तर आपण किती प्रयत्न केले आई वडील म्हणून तरी पण जर मनातून इच्छा नसेल तर त्या शिक्षणाला आपण काही करू शकत नाही. धन्यवाद.